नमस्कार. दीप न्यूजमध्ये आपलं हार्दिक स्वागत. आजच्या ठळक घडामोडी. जगबुडी नदी इशारा पातळीच्या वर, खेड नगर परिषदेचे नागरिकांना सतर्कतेचे आवाहन. मुंबई गोवा महामार्गावर पुन्हा दरड, वेरळ घाटात एकेरी वाहतूक सुरू. परशुराम घाटात नव्या धोक्याची चाहूल, संरक्षण कामावर गंभीर प्रश्नचिन्ह. वरंधा घाटात दरड कोसळल्याचा व्हिडिओ व्हायरल, प्रवाशांनी सतर्क राहण्याचे आवाहन. आंबा घाटात पुन्हा दरड कोसळली, रत्नागिरी नागपूर महामार्गावरील वाहतूक मंदावली. अंजनारी घाटात कंटेनरचा भीषण अपघात, चालक गंभीर जखमी, महामार्गाची एक बाजू वाहतुकीसाठी बंद. सविस्तर वृत्त. भारतीय हवामान खात्याने पुढील 48 तासात मुसळधार पावसाचा इशारा दिल्याच्या पार्श्वभूमीवर खेड नगर परिषदेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने शहरातील नागरिक आणि व्यापारी बांधवांना सतर्क राहण्याचं आवाहन केलंय. जगबुडी नदीने इशारा पातळी ओलांडली असून नारंगी आणि जगबुडी नदीच्या पाणलोट क्षेत्रात संततधार पाऊस सुरू आहे. यामुळे खेड शहरात पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येते. संभाव्य धोका लक्षात घेऊन नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून आवश्यक सामान आणि कुटुंबातील सदस्यांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करावं, असं आवाहन खेड नगर परिषदेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागानं केलं आहे. तसेच प्रशासनाच्या सूचनांचं पालन करून अफवांवर विश्वास ठेवू नये, असंही आवाहन करण्यात आलंय. रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यात मुंबई गोवा महामार्गावरील वेरळ घाटात पावसामुळे यंदाच्या मान्सूनमधील सलग तिसऱ्यांदा दरड कोसळली. दरड हटवण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू असून सध्या या मार्गावर एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली. महामार्गावर कोसळलेल्या दरडीमुळे वाहतुकीवर परिणाम झाला असून प्रशासनाकडून वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. वाहन चालकांनी आवश्यक ती खबरदारी घेऊनच प्रवास करावा, असं आवाहन करण्यात आलंय. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील परशुराम घाटात पावसामुळे आणखी एक धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी बांधण्यात आलेला सिमेंट कॉन्क्रीटचा ड्रेनेज चॅनल अनेक ठिकाणी खचला असून त्याची पायऱ्यांसारखी रचना तुटली आहे. तुटलेला कॉन्क्रीटचा भाग खाली कोसळण्याच्या स्थितीत असून तो कोसळल्यास घाटाखालील पेढे गावाला धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जाते. याशिवाय घाटाच्या संरक्षणासाठी उभारण्यात आलेल्या गेबियन भिंतीच्या पायाभागाखालची माती देखील वाहून गेल्याने संरक्षण व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. या दुहेरी धोक्यामुळे परशुराम घाटाच्या सुरक्षिततेबाबत चिंता वाढली असून धोकादायक भाग तातडीने हटवून आवश्यक दुरुस्ती करण्याची मागणी होतीये. पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणाला जोडणाऱ्या संगमेश्वर तालुक्यातील आंबा घाटात आज सकाळी पुन्हा दरड कोसळल्याची घटना घडली आहे. दख्खन ते कळकदारा दरम्यान रत्नागिरी नागपूर महामार्गालगत ही दरड कोसळल्याने
काही काळ एकेरी मार्ग बंद ठेवण्यात आला. दरड वाहतुकीच्या मुख्य मार्गावर न आल्याने मोठी दुर्घटना टळली असली तरी दगडाचे तुकडे रस्त्यावर आल्याने वाहन चालकांसाठी धोका निर्माण झालाय. परिसरात मुसळधार पाऊस सुरू असल्याने आणखी दरड कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे वाहन चालकांनी सावधगिरी बाळगून वाहने चालवावीत असं आवाहन करण्यात आलंय. पुण्याहून कोकणाला जोडणाऱ्या महाड-भोर मार्गावरील वरंधा घाटात दरड कोसळल्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. हा व्हिडिओ एका प्रवाशानं शेअर केला असून तो आज शुक्रवार दिनांक 3 जुलै रोजीचा असल्याचा दावा करण्यात येत आहे. या व्हिडिओची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नसली तरी सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे घाट परिसरात दरडी कोसळण्याचा धोका वाढला आहे. यामुळे वरंधा घाटातून प्रवास करणाऱ्या वाहन चालकांनी आणि प्रवाशांनी संबंधित प्रशासनाकडून रस्त्याच्या स्थितीची खात्री करूनच प्रवास करावा, तसेच आवश्यक ती खबरदारी घ्यावी असं आवाहन करण्यात येत आहे. मुंबईहून गोव्याकडे जाणाऱ्या कंटेनरचा लांजा तालुक्यातील अंजणारी घाटातील तीव्र उतारावर भीषण अपघात झाला. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कंटेनर रस्त्याच्या कडेला उलटला. या अपघातात चालक गंभीर जखमी झाला असून तो कंटेनरमध्ये अडकल्याची माहिती आहे. अपघातामुळे महामार्गाची एक बाजू पूर्णपणे वाहतुकीसाठी बंद करण्यात आली असून घटनास्थळी वाहतुकीची कोंडी झाली आहे. माहिती मिळताच लांजा पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून जेसीबीच्या सहाय्यानं कंटेनर हटवण्याचे आणि अडकलेल्या चालकाची सुटका करण्याचे युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहन चालकांनी सावधगिरी बाळगावी आणि शक्य असल्यास पर्यायी मार्गाचा वापर करावा असं आवाहन करण्यात येत आहे. दिनांक 2 जुलै रोजी चिपळूण आगारातून सुटलेल्या चिपळूण ठाणे एसटी बसमध्ये पावसाचं पाणी मोठ्या प्रमाणात गळत असल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. बसच्या छतामधून पाणी आत येत असल्याने अनेक आसने पूर्णपणे भिजली होती. यामुळे प्रवाशांना उभ्याने अथवा ओल्या आसनावर बसून प्रवास करावा लागला. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या प्रवाशांनी माजी सभापती शौकतभाई मुकादम यांच्याशी संपर्क साधून घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. विशेषतः लांब पल्ल्याच्या बसची नियमित देखभाल आणि दुरुस्ती करून अशा बस प्रवाशांच्या सेवेत पाठवू नयेत, तसेच या गंभीर समस्येविरोधात आवाज उठवावा अशी मागणी प्रवाशांनी केली. प्रवाशांच्या सुरक्षिततेचा आणि सोयीचा विचार करून एसटी प्रशासनाने आवश्यक दुरुस्ती करावी, तसेच भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येते. रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण शहरालगतच्या परिसरात दुर्मिळ पांढऱ्या रंगाचं मुंगूस आढळल्याने निसर्गप्रेमी आणि वन्यजीव अभ्यासकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली. एका स्थानिक निसर्गप्रेमीने या दुर्मिळ वन्यजीवांचं चित्रीकरण केलं असून हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. विभागीय वन अधिकारी गिरिजा देसाई यांनी या दुर्मिळ पांढऱ्या मुंगुसाच्या अस्तित्वाला दुजोरा दिलाय. त्यांनी नागरिकांना या वन्यजीवाचं अचूक ठिकाण कोणत्याही परिस्थितीत सार्वजनिक करू नये असं आवाहन केलंय. हे मुंगूस वन्यजीव संरक्षण अधिनियम अंतर्गत अनुसूची 1 मध्ये संरक्षित प्राणी असल्याने त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने वन विभागाने त्यांचे स्थान गोपनीय ठेवलंय. तसेच नागरिकांनी जबाबदारीने वागून या दुर्मिळ वन्यजीवांच्या संरक्षणासाठी सहकार्य करावं असं आवाहन वन विभागाने केलं आहे. इंडियन ग्रे मुंगूस ही एक शेड्यूल 1ची स्पीशीज आहे ॲज पर वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट 1972. त्यामुळे शेड्यूल 1 मध्ये असल्यामुळे त्याला लीगल प्रोटेक्शन आहे. आता यामधलाच एक ल्युसिस्टिक म्हणजे पांढऱ्या रंगाचा इंडियन ग्रे मुंगूसमध्ये ल्युसिस्टिक मुंगूस आपल्याला, जो की खूप रेअर आहे, असा रत्नागिरीमध्ये सापडलेला आहे चिपळूणमध्ये. तर एक्झॅक्ट लोकेशन वन्यजीव प्रेमींना मुद्दाम वनविभाग आणि इतर कोणीही आम्ही डिस्क्लोज करत नाही आहोत, कारण का ही एकदम रेअर कंडिशन आहे
आणि त्याला त्याच्या हॅबिटॅटमध्ये फ्लरिश होण्यासाठी आणि त्याच्या हॅबिटॅटमध्ये निसर्गात त्याच्या मुक्तपणे संचार करण्यासाठी ते महत्त्वाचं आहे. तर माझा रत्नागिरी वनविभागामार्फत तमाम जनतेला, वन्यजीव प्रेमी आणि वन्यजीव अभ्यासक या सगळ्यांना एक आव्हान आहे की आपल्याकडे हे रेअर ल्युसिस्टिक इंडियन ग्रे मुंगूस जे दिसलेलं आहे, जे सापडलेलं आहे, तर त्याचे संरक्षण करण्याकरिता त्याचं लोकेशन प्लीज कुणाला डिस्क्लोज करू नका आणि त्याला त्याच्या हॅबिटॅटमध्ये निसर्गात त्याच्या स्वतःच्या हॅबिटॅटमध्ये मुक्त संचार करण्यात यावा, यासाठी हे आव्हान करते आणि आपण त्याचं प्रोटेक्शन करू. ग्रामीण भागातील कमी पटसंख्या असलेल्या अनुदानित मराठी माध्यमांच्या शाळा वाचवण्यासाठी डॉक्टर अजित भोसले यांनी सोमवार 6 जुलै 2026 पासून पंचायत समिती खेड समोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिलाय. 15 मार्च 2024 रोजीच्या शासन निर्णयामुळे कमी पटसंख्या असलेल्या शाळांमधील शिक्षकांचं समायोजन होत असून यामुळे अनेक वर्षापासून सुरू असलेल्या ग्रामीण भागातील माध्यमिक शाळांच्या अस्तित्वावर संकट निर्माण झाल्याचा आरोप त्यांनी केलाय. डॉक्टर भोसले यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटलंय, कोकणातील ग्रामीण भागात रोजगाराच्या मर्यादित संधीमुळे अनेक कुटुंबातील तरुण रोजगारासाठी मुंबई, पुणे व इतर शहरांकडे स्थलांतरित झाले. अशा परिस्थितीत गावात राहणाऱ्या शेतकरी आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील मुले स्थानिक मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये शिक्षण घेत आहेत. मात्र कमी पटसंख्येचं कारण पुढे करून शिक्षकांचं समायोजन केल्याने या शाळा बंद पडण्याच्या मार्गावर असून ग्रामीण विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात येते. ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळ तिसंगी संचलित नूतन इंग्लिश स्कूल तिसंगी या शाळेचं उदाहरण देत त्यांनी सांगितलं, गेल्या 2 ते 3 वर्षात पटसंख्या घटल्यामुळे 4 शिक्षकांचं समायोजन करण्यात आलंय. परिणामी 5वी ते 10वीच्या 6 वर्गांसाठी सध्या केवळ 2 शिक्षक कार्यरत आहेत. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण कसे मिळणार असा सवाल उपस्थित करण्यात आलाय. शासनाने 15 मार्च 2024च्या शासन निर्णयाचा फेरविचार करून संबंधित शाळांना विद्यार्थी संख्या वाढवण्यासाठी पुरेशी मुदत द्यावी, समायोजित शिक्षक पुन्हा उपलब्ध करून द्यावेत आणि ग्रामीण भागातील मराठी माध्यमांच्या शाळा टिकवण्यासाठी तातडीनं निर्णय घ्यावा अशी मागणी डॉक्टर भोसले यांनी केली आहे. या मागण्यासंदर्भात यापूर्वीच उपमुख्यमंत्री, शिक्षण मंत्री, पालकमंत्री, आमदार, जिल्हा परिषद अध्यक्ष, सभापती, उपसंचालक, मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षण अधिकारी तसेच गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र अद्याप ठोस निर्णय न झाल्याने ग्रामस्थांसह 6 जुलैपासून पंचायत समिती खेड समोर बेमुदत उपोषण करण्यात येणार असून शासनानं तातडीने दखल न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा डॉक्टर श्री अजित भोसले यांनी दिलाय. नुकत्याच जाहीर झालेल्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या गुणवत्ता यादीमध्ये साखरोली मोरेवाडी शाळेचा प्रणय प्रशांत कांबळे यांनी जिल्हा गुणवत्ता यादीत प्रथम तर राज्य गुणवत्ता यादीत 13वा क्रमांक प्राप्त केला. राज्य गुणवत्ता यादीमध्ये स्थान मिळवलेला रत्नागिरी जिल्ह्याचा तो एकमेव विद्यार्थी आहे. अत्यंत दुर्गम भागात असलेल्या या शाळेतील विद्यार्थ्यांनी जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल शाळेचं विशेष कौतुक होतंय. या शाळेच्याच ईश्वरी सत्यवान मेटकर, स्वराज महेश मोरे, अनुश्री विलास पाचाडकर, विनय विनोद पाटील, ध्रुव उमेश मुकनाथ, अर्णव मनेश तांबे या विद्यार्थ्यांनी जिल्हा गुणवत्ता यादीमध्ये स्थान मिळवून ग्रामीण भागातील शाळेचं नाव जिल्हा स्तरावर चमकवलंय. या सर्व विद्यार्थ्यांना शाळेतील शिष्यवृत्ती मार्गदर्शक शिक्षक राजेश भांगणे सर यांचं मार्गदर्शन लाभलं. याचबरोबर शाळेचे मुख्याध्यापक अनिल यादव, कृष्णा गंभीरे, अमोल सकपाळ यांचा देखील या यशामध्ये वाटा आहे. या उज्ज्वल यशाबद्दल बोलताना मार्गदर्शक राजेश भांगणे यांनी सांगितलं, नवीन गाव, नवीन शाळा, नवीन पालक, नवीन विद्यार्थी असून देखील सर्वांनी मला साथ दिली. गेले वर्षभर विद्यार्थ्यांनी शनिवार रविवार देखील सुट्टी घेतली नाही. पालकांनी देखील विद्यार्थ्यांना एकही दिवस घरी राहू दिलं नाही आणि यामुळेच हे यश मिळू शकलं. माझा या साखरोली मोरेवाडी शाळेचा
विद्यार्थी जिल्ह्यात प्रथम आला याचा मला सार्थ अभिमान वाटतो. पालकांनी दिलेलं सहकार्य आणि विद्यार्थ्यांनी केलेली मेहनत यामुळेच हे यश मिळू शकलं. साखरोली मोरेवाडी शाळेनं मिळवलेल्या या दैदिप्यमान यशाबद्दल शाळेचं संपूर्ण जिल्हाभरातून कौतुक होतंय. खेड तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आंबवलीच्या विद्यार्थिनी गौरी विनायक यादव हिने इयत्ता 5वी शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान मिळवलं. तिच्या या यशामुळे शाळा, पालक आणि आंबवली गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला. गौरीच्या या यशामागे शिक्षिका श्रीमती रसिका रमेश रेवाळे यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं. मुख्याध्यापक श्रीकृष्ण खांडेकर यांनी तिला सातत्यानं प्रोत्साहन दिलं आणि मार्गदर्शन केलं. विद्यार्थिनीच्या मेहनतीला शिक्षकांच्या योग्य मार्गदर्शनाची जोड मिळाल्यामुळे हे यश शक्य झाल्याची भावना शाळेच्या वतीने व्यक्त करण्यात आली. गौरीच्या यशाबद्दल शाळेत तिचा विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा साक्षी यादव, उपाध्यक्षा सिद्धी यादव तसेच शिर्के गुरुजी आणि वैभवी यादव उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी गौरीचं अभिनंदन करून तिला पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. गौरीच्या या यशाबद्दल आंबवली ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, तंटामुक्ती समिती अध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, पालक, विद्यार्थी आणि ग्रामस्थांकडून अभिनंदन करण्यात येत असून सर्व स्तरातून तिचं कौतुक करण्यात येत आहे. खेड येथील खेड लायन्स एज्युकेशन सोसायटी संचलित LTT इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये आयोजित करण्यात आलेल्या इंडियन टॅलेंट ऑलिम्पियाड परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. या परीक्षेत प्राचीन सचिन काळे, प्रसाद रतीश धामणकर, प्राजक्ता महादेव केळकर, वेदिका प्रमोद मोरे, स्तुती विनायक जैन, सिद्धी जनार्दन जाधव या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली. विद्यार्थ्यांच्या या यशामुळे शाळा, पालक आणि परिसरात सर्वांचं कौतुक करण्यात येत आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचं संस्था अध्यक्ष अहमदभाई मुकादम, परवेज मुकादम, जयेश गुहागरकर, प्रेमल चिखले, चंद्रकिरण वैद्य, पुष्कर नेने, मिलिंद पाटणे, माजिद खतीर, समन्वयक सेबेस्टियन जॉय, LC जॉय मॅडम, मुख्याध्यापक सारंग सर, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका कुडाळकर मॅडम तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांच्या या यशामागे सहाय्यक शिक्षिका जागुष्टे मॅडम, कांचन कोटी मॅडम आणि जाधव मॅडम यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभल्याचं शाळेकडून सांगण्यात आलं. ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ खेड संचलित ज्ञानदीप इंग्लिश मीडियम स्कूल मोरवंडे बोरजने शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केलं. इयत्ता 5वी आणि 8वीच्या CBSE ICSE शिष्यवृत्ती परीक्षेत शाळेच्या एकूण 5 विद्यार्थ्यांनी राज्य गुणवत्ता यादीत स्थान मिळवत शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवलाय. विशेष म्हणजे इयत्ता 5वी आणि 8वी या दोन्ही वर्गांचा शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल 100% लागला. इयत्ता 5वीच्या राज्य गुणवत्ता यादीत काव्या योगेश यादव हिनं राज्यात 5वा आणि रत्नागिरी जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवला. शर्विल हनुमंत पाटील याने राज्यात 15वा आणि जिल्ह्यात 3रा क्रमांक पटकावला. रुद्रा महेश कदम आणि शाश्वत रवींद्र ओकटे यांनी राज्यात संयुक्त 16वा क्रमांक मिळवत जिल्ह्यात 4था क्रमांक प्राप्त केला. इयत्ता 8वीमध्ये आमे रामचंद्र नांदिवडेकर यांनी राज्यात 16वा क्रमांक मिळवून शाळेच्या यशात भर घातली. शाळेच्या माहितीनुसार महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त शाळांच्या गुणवत्ता यादीनुसार इयत्ता 5वीतील 40 पैकी 26 विद्यार्थी आणि 8वीतील 11 पैकी 8 विद्यार्थी जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीत स्थान मिळवण्याच्या पात्रतेचे ठरले. त्यामुळे शाळेच्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता पुन्हा एकदा अधोरेखित झाली. या यशामागे विद्यार्थ्यांचा सातत्यपूर्ण अभ्यास, प्रश्नपत्रिका सोडवण्याचा नियमित सराव आणि संस्थेचं सहकार्य महत्त्वाचं ठरल्याचं शाळेनं सांगितलं. विद्यार्थ्यांना प्राचार्य भरत मोरे, प्रतीक पवार, शर्वरी शिर्के, स्नेहलता खोपडे, मंदार भोसले, करण दिगंबरे, प्रियसी दळवी, अक्षय महाजन, प्राजक्ता दळवी, सुनंदा ठोंबरे, प्रलय शिंदे तसेच पुणे येथील तज्ज्ञ मार्गदर्शक श्रीरंग बापट यांचं मार्गदर्शन लाभलं. या यशाबद्दल
संस्था अध्यक्ष अरविंद तोडकरी, उपाध्यक्ष रमणलाल तलाठी, संस्थेचे सरचिटणीस आणि ज्ञानदीप इंग्लिश मीडियम स्कूल प्रशाला समिती चेअरमन माधव पेठे, संस्थापक सरचिटणीस प्रकाश गुजराती, जनसंपर्क अधिकारी दीपक लड्ढा, संस्थेचे पदाधिकारी, सभासद आणि विविध आस्थापनांचे प्राचार्य आणि मुख्याध्यापक यांनी या यशस्वी विद्यार्थ्यांचं अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. खेड तालुक्यातील भडगाव येथील ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कैलासवासी प्रभाकर गजानन कांबळे ज्ञानदीप विद्या मंदिर माध्यमिक विभागने यंदाच्या इयत्ता 5वी आणि 8वी शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय संपादन करत पुन्हा एकदा आपली शैक्षणिक गुणवत्ता सिद्ध केली. इयत्ता 5वी आणि 8वी मिळून तब्बल 59 विद्यार्थी गुणवत्ता यादीत झळकले असून रत्नागिरी जिल्ह्यातील इयत्ता 8वी राष्ट्रीय ग्रामीण गुणवत्ता यादीतील पहिल्या 10 विद्यार्थ्यांपैकी 7 विद्यार्थी ज्ञानदीपचे असल्याने संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला. इयत्ता 5वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत 51 विद्यार्थ्यांपैकी 13 विद्यार्थी गुणवत्ताधारक ठरले. यापैकी ओवी वरुण मोदी हिने राष्ट्रीय ग्रामीण गुणवत्ता यादीत द्वितीय, प्रांजल राजाराम तावडे हिने चौथा, अयान विनायक गुडेकर याने 5वा, आराध्या अजित भोसलेने 6वा तर मयंक अभिनीत दिवटे याने 7वा क्रमांक मिळवला. याशिवाय जिल्हा गुणवत्ता यादीत आणखी 8 विद्यार्थ्यांनी स्थान मिळवलं. इयत्ता 8वीच्या परीक्षेत 51 पैकी 46 विद्यार्थी गुणवत्ताधारक ठरले. रत्नागिरी जिल्ह्यातून राष्ट्रीय ग्रामीण गुणवत्ता यादीसाठी निवडल्या जाणाऱ्या पहिल्या 10 विद्यार्थ्यांमध्ये ज्ञानदीपचे तब्बल 7 विद्यार्थी स्थान पटकावण्यात यशस्वी झाले. यामध्ये समर्थ चंद्रकांत पन्नमवाड चौथा, कुणाल युवराज जाधव 5वा, 7वा, संस्कृती विजयकुमार भिसे 9वी आणि सार्थक सचिन भुवड 10वा क्रमांक पटकावला. महाराष्ट्र राज्य ग्रामीण गुणवत्ता यादीमध्ये सोहम दिलीप मोहितेने 5वा, संवेद भरत मर्जेने 12वा क्रमांक मिळवून शाळेचा गौरव वाढवला. याशिवाय जिल्हा ग्रामीण गुणवत्ता यादीत 38 विद्यार्थी तर तालुका ग्रामीण गुणवत्ता यादीत एका विद्यार्थिनीची निवड झाली. संपूर्ण महाराष्ट्रात इयत्ता 5वीचा शिष्यवृत्ती निकाल 24.74% लागला असताना ज्ञानदीपचा निकाल 25.50% राहिला. इयत्ता 8वीचा राज्याचा निकाल 19.94% असताना ज्ञानदीपने तब्बल 90.19% निकालाची नोंद करून उल्लेखनीय कामगिरी केली आहे. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष अरविंद तोडकरी, उपाध्यक्ष डॉक्टर रमणलाल तलाठी, सरचिटणीस माधव पेठे, खजिनदार विनोद बेंडखळे, विश्वस्त पदाधिकारी, सल्लागार मंडळ सदस्य आणि ज्ञानदीप परिवारातील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी या विद्यार्थ्यांचं अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. 1 जुलै 2026 रोजी रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेड येथे चार्टर्ड अकाउंट दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल यांनी विद्यार्थ्यांना चार्टर्ड अकाउंट CA या व्यवसायाचं महत्त्व आणि त्यासाठी आवश्यक असलेलं शिक्षण, करिअरच्या संधी तसेच देशाच्या आर्थिक विकासामध्ये CA ची भूमिका याविषयी सविस्तर मार्गदर्शन केलं. वाणिज्य शाखेच्या प्राध्यापिका रुपाली बोडस यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना CA कोर्स विषयीची सर्व माहिती दिली. CA ही देशातील सर्वाधिक प्रतिष्ठित आणि आव्हानात्मक व्यावसायिक पात्रतांपैकी एक असून आर्थिक व्यवस्थापन, लेखी परीक्षण आणि कर व्यवस्थापन क्षेत्रात तज्ज्ञ घडवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करते असं त्यांनी आपल्या मनोगतात सांगितलं. कार्यक्रम प्रसंगी प्रश्नोत्तराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या शंकांचं निरसन करण्यात आलं. कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आर्थिक साक्षरता वाढण्यास तसेच भविष्यात CA होण्याची प्रेरणा मिळण्यास मदत झाली. कार्यक्रम प्रसंगी रोटरी स्कूलचे चेअरमन बिपिनदादा पाटणे, शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल, उच्च माध्यमिक विभाग प्रमुख राहुल गाडबैल तसेच शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सर्वांना CA डेच्या शुभेच्छा दिल्या. खेड शहरातील बजमय इम्दादियाच्या MIB गर्ल्स हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये मार्च 2026च्या परीक्षेत यश संपादन करणाऱ्या विद्यार्थिनींच्या सत्कार समारंभाचं आयोजन शनिवार दिनांक 4 जुलै 2026 रोजी सकाळी ठीक 10 वाजता
ए.ई. कालसेकर कॅम्पस खेड येथे करण्यात आला आहे. यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माननीय गटशिक्षण अधिकारी संतोष भोसले साहेब उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचं अध्यक्षपद माननीय संस्थाध्यक्ष ए.आर.डी. खतीब साहेब भूषवतील. याचबरोबर वेळ झाली इथेच थांबण्याची. आपण पाहत राहा आपली लाडकी वाहिनी दीपवाहिनी.